नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय PSM व्हिडिओ ब्लॉग. मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता संघर्ष हा केवळ त्या दोन देशांपुरता मर्यादित न राहता त्याचे पडसाद आता जागतिक स्तरावर होत आहे. विशेषतः भारतावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. मार्च 2026च्या म्हणजे आजच्या या ताज्या घडामोडींच्या नुसार या युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम काय असू शकेल यावर भाष्य करणारा किंवा प्रकाश टाकणारा असा हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनासारखा आजार आला आणि सर्वांना आपली जागा दाखवली, म्हणजेच माणसाचा अहम त्यामध्ये निघून गेला. कारण माणसाला नेहमी मी आणि मी हा जो अहम होता तो त्यावेळी कळला, आणि ज्याला तो अजूनही अहम काय असतो हे कळला नसेल त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण नेहमी पृथ्वीवर माणूस हाच सर्वात शक्तिशाली आणि सर्वात जास्त संख्येने राहणारा प्राणी आहे असे समजत होतो. पण हे साफ चुकीचे आहे. कारण मानवी जीवाच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने आज पशु, पक्षी, कीटक, त्याच्यानंतर विषाणू यांची संख्या ही मानवापेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण माणूस म्हणून या विश्वावर आपले वर्चस्व गाजवू असे आपल्याला जर वाटत असल्यास हा आपल्या सर्वांचा भ्रम आहे. कारण कोरोनासारख्या विषाणूने सर्व व्यवस्था ठप्प केली आणि भले भले त्यात देशोधडीला लागले. याचा अर्थ मानव पृथ्वीवर सर्वात बलशाली आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्याचा अनुभव अख्ख्या जगाला आला आहे. कारण कित्येक कुटुंबातून करती माणसं गेली, कित्येकांचे व्यवसाय हे याच्यातून देशोधडीला लागले आणि कित्येकांच्याकडं पैसा असून देखील त्यांना हवं ते मिळालं नाही. स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना शेवटी डोळे भरून पाहता आले नाही. जन्माला आला होता पण कोरोना घेऊन गेला तेव्हा कळले की कोणी कोणाचे नसते. आणि ही सर्व परिस्थिती जी आहे ती माणसाची घमंड उतरवून गेली. म्हणून कोणत्याही परिस्थितीला सामान्य समजू नका, कारण प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कधीच नाकारू नका. मी आणि मी हे सर्व सोडा. आपण सर्वजण एकमेकावर अवलंबून आहोत. शेतकरी धान्य पिकवतो म्हणून आम्ही रोज पोटभर जेवतो. त्यामुळे पैसा पोट भरत नाही, तो काही दिवस सुखात काढू शकतो, पण पुढे काय हा प्रश्न हा नेहमी अनुत्तरितच राहतो. मित्रांनो, तुम्ही म्हणाल बाबा आता हे युद्ध चालू आहे त्यासाठी काय माहिती मिळेल म्हणून आम्ही हा व्हिडिओ पाहतो, तर त्याबद्दल काहीतरी सांग. तर त्यांना मी एकच सांगतो, युद्धामुळे काय काय परिणाम झालेत हे तुम्हा आम्हाला कळलेच असेल, पण ही सुरुवात आहे. यामुळे काय काय झाले आणि पुढे काय काय होऊ शकते हेही आपण एक थोडंसं पाहू याच्यामध्ये. तर मित्रांनो, भारत आपल्या गरजेच्या 85 ते 90% कच्चे तेल आयात करतो. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव म्हणजेच ब्रेंट क्रूड प्रति बॅरेल $100च्या वर गेले आहेत. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या म्हणजेच LPG, CNG यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्याने माल वाहतूक महाग होईल, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीवर होईल. कारण हे जाळं आहे जे एक दुसऱ्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे ह्या सर्व यंत्रणा एक दुसऱ्यावरती अवलंबून आहे. तसेच युद्धामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील गुंतवणुकीवरही नकारात्मक परिणाम झालेला आहे. आणि शेअर बाजारातील घसरण यामुळे कित्येक मार्केटवर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचे अफाट नुकसान झाले. तर दुसरीकडे सोन्याचे दर सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढत आहेत.
कारण सोन्याची गुंतवणूक ही कोरोना कालावधीत ही फायदेशीर असल्याची माहिती आपल्या सर्वांना आली आहे आणि पुन्हा परत ही सर्व गुंतवणूकदारांना पुन्हा हा प्रत्यय आला आहे. असो, पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र म्हणजेच एअर स्पेस बंद किंवा असुरक्षित झाल्यामुळे विमानांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांची तिकिटे ही महागली आहे व हा प्रवास करणे सोपे राहिले नाही. त्यामुळे सध्या परदेश दौरा न करणे हा शहाणपणा असू शकतो. पुढे म्हणजे परदेशातील भारतीयांची सुरक्षा हा प्रश्न देखील गंभीर आहे. कारण कित्येक देशांमध्ये UAE म्हणा, सौदी अरेबिया, कतार इत्यादी सुमारे 90 लाखाहून अधिक भारतीय राहतात. युद्धाची व्याप्ती वाढल्यास त्यांच्या नोकऱ्या आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच तिथून भारतात येणाऱ्या रेमिटन्स म्हणजेच परकीय चलन मध्ये घट होऊ शकते. त्यामुळे परदेशात राहणारे भारतीय नागरिक अडचणीत सापडू शकतात. भारत सोडला तर कित्येक इतर देशांनी त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. म्हणून हे युद्ध जास्त लांब काळ चालले तर आपण सर्वसामान्य नागरिक आपल्याला ही झळ बसू शकते. म्हणून आपण सर्वांनी ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. तर जर तुमचे नातेवाईक आखाती देशात असतील किंवा तुम्हाला तिथे प्रवास करायचा असेल तर तेव्हा हा प्रवास टाळणे फायदेशीर ठरू शकते. भारत सरकारने इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला म्हणजेच ट्रॅव्हल ॲडवायझरीने हा दिला आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत या देशांचा किंवा त्यांच्या जवळील देशांचा अनावश्यक प्रवास टाळावा अशी अधिसूचनाही आली आहे. तसेच जे नागरिक सध्या इराण, इस्रायल किंवा शेजारील देशामध्ये उदाहरणार्थ जॉर्डन म्हणा किंवा UAE म्हणा येथे आहेत त्यांनी त्वरित भारतीय दूतावासात आपली नोंदणी करावी आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्यांनी लक्ष ठेवावे. त्यांच्या सर्व अपडेट्स काय आहेत हे नेहमी पाहत राहावे. पण हे सर्व करत असताना कोणीही सोशल मीडियावरून फसवणाऱ्या युद्धाच्या जुन्या किंवा बनावट व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. अधिकृत बातम्यांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या MEA या वेबसाईटला भेट द्या. ती बातमी अधिकृत आहे का हे तपासा. तसेच सध्या महागाई वाढण्याची शक्यता लक्षात घेता अनावश्यक खर्च टाळून आर्थिक नियोजन करणे हिताचे ठरेल. विशेषतः इंधन आणि आयातीवर अवलंबून असलेल्या वस्तूंच्या किमतीबाबत आपण सर्वांनी सतर्क राहावे लागेल व आखाती देशात राहणाऱ्या भारतीयांनी तिथल्या स्थानिक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. संशयास्पद हालचाली किंवा ड्रोन हल्ल्यांच्या इशाऱ्यावेळी तत्काळ सुरक्षास्थळी म्हणजेच बँकर्स म्हणा किंवा शेल्टर्स यांचा त्यांनी आश्रय घ्यावा. तर मित्रांनो, म्हणून मी हा व्हिडिओ आज केला आहे. मी मोठा, मी काहीही करू शकतो हा विचार सोडा आणि माणसात या आणि खरी परिस्थिती आत्मसात करा. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला, या व्यतिरिक्त आपण कोणती माहिती सर्व लोकांना किंवा सर्व जनतेला देऊ इच्छिता तर ती आपण कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.